सर्वप्रथम मी आज अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना सर्व पूर्ण हो. आणि 2026 मध्ये त्यांना आपण सर्वांच्या वतीने महापौर या रूपामध्ये बघण्याची सर्व जी आपण कुरारवासियांची इच्छा आहे, कुरारमध्ये एक महापौर हो अशी मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो तुमच्या माध्यमातून. आणि काल मी अजितदादाला रात्री फोन केला होता, दादा तुला मी उद्याला एक सरप्राईज गिफ्ट देणार आहे. ते मी आज सगळ्यांच्या वतीने मी त्यांना गिफ्ट दिलेलं आहे. मी माझ्यावरती नाही बोललो, कारण का शिवसेना हा कुरार विलेज जर तुम्ही म्हटलात तर कुरार विलेज हा शिवसेना आणि अजितराव राणे यांचा बालेकिल्ला आहे. तसं बघायला गेलं तर 10 वर्षापासून अजितराव राणे असतील, मग रुपाली राणे असतील, त्यांनी आज कुरारमध्ये भरपूर कामं केलेली आहेत. कोणाचं सुखदुःख असू दे, मैताला जर कोणाच्या घरी जर मयत झालं तर सगळ्यात पहिला जर प्रथम जर कोण जाऊन उभा राहत असेल तर ते नाव पहिलं येतं, ते अजितराव राणे येतं. हे सगळं कुरारनी बघितलेलं आहे. सकाळी आपली डोळ्यातनं झोपेतनं जरी नाही उठलो आपण तर आपल्याला त्यांची माणसं गटर साफ करताना दिसतात. दत्तगोष्ठीबरोबर त्यांचे कार्यकर्ते फिरताना हे स्वतः मी बघितलेलं आहे. त्यावेळेला माझं वय देखील लहान होतं, म्हणून मला कुठेतरी असं थोडंफार वाटलं की बाबा आपल्याला मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे. मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे तरी देखील त्यांना जो काम करणारा माणूस आहे त्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, एवढीच माझी भावना होती. आता भविष्यामध्ये मुंबई अध्यक्ष देखील बनतील अशी माझी खात्री आहे आणि त्यांना माझी शुभेच्छा देखील असतील. मला गेल्या अनेक वर्षापासून माझे मित्र, माझे सहकारी अनेक ठिकाणी मी काल रात्री 12 वाजल्यापासून मी वाढदिवस सगळे माझे सर्व ठिकाणी नाक्यावर वाढदिवसाच्या निमित्ताने माझे मित्र परिवार आहेत जे माझ्यावर प्रेम करणार आहेत ते केक कापतायत. मी आता संध्याकाळी 7 वाजल्यापासून इथे उभा होतो. एक थोडं 10 मिनिटाचं मी येतो म्हणून सांगून धर्मेश कुठे आहे तर तो वाट बघून मला वाटतं कंटाळला धर्मेश. मी 10 मिनिटात येतो म्हणून सांगून मी दुसऱ्या ठिकाणी केक कापण्यासाठी वाढदिवस साजरे करण्यासाठी गेले. त्या ठिकाणी 3 ठिकाणी माझा वाढदिवस साजरा केला. हा कुरार गावाने मला दिलेलं प्रेम आहे. मी या कुरार गावातील सर्व जाती धर्माची लोक आहेत जी माझ्यासोबत गेल्या अनेक वर्षापासून काम करतात. मी माझा कोणता पक्ष आहे, कोणत्या जातीचा आहे कधीच त्यांनी पाहिलं नाही आणि अनेकांनी माझ्यावर मनापासून माझ्याकडे प्रेम केलं आहे सलीमभाई. आणि त्यामुळेच ही आजची गर्दी आणि त्याचमुळे समृद्ध सिरकेनेही हे सगळं बघत असताना मी ज्या काम करत होतो त्या समृद्धचं वय काय होतं मला माहिती नाही, परंतु त्या वेळेपासून माझ्या कामाची पावती समृद्धीने तुम्हाला आतापर्यंत दिलेली आहे. ही खरोखरच आहे आणि मला काम करण्याची आवड आहे. पण ज्या वेळेला कुरार गावामध्ये संकट येईल त्या वेळेला समृद्ध असेल, आम्ही असे अनेक कार्यकर्ते कुरार गावाकडे वाईट नजरेने बघणाऱ्या सगळ्या लोकांना ठोकून काढायचं काम आम्ही नक्की करू. आज वाढदिवस आहे, 16 तारखेला गिफ्ट मिळणार आहे का? 16 तारखेला मी सर्वांना 16 तारीखला मला गिफ्ट मिळणार आहे ना. 16 तारीखला मला गिफ्ट आम्ही घेणार आणि जो स्वतःला सीएम समजतो त्याला कांदिवलीला आम्ही रिटर्न पाठवणार. बाप तो बाप रहेगा हे आम्ही त्यांना दाखवू. त्याला दाखवायचं नाहीये, पण कुरार गावामध्ये गेल्या 7 ते 8 वर्षापासून सरकारचा दुरुपयोग केला. अनेक लोकांची घरं तोडलीत, अनेक लोकांच्या कारखान्याकडनं महिन्याचे पैसे बांधून घेतलेले आहेत, अनेक जाती धर्माच्या लोकांना त्रास दिलेला आहे. अनेक पठाणवाडीमध्ये कधी जिंदगीत कधी दंगल झाली नव्हती, ती दंगल पठाणवाडीमध्ये घालून दिली. या सगळ्यांना वाचा फोडण्यासाठी अजितराव येतोय 16 तारखेनंतर त्यांनी फक्त लक्षात ठेवावं.